आरोप आहेत महाविकास आघाडी करते सातत्याने एक बाब अशी आहे की मतचोरी वगैरे एक शब्दप्रयोग जसा लोकसभेच्या वेळेला देशातील संविधान इंडियाचं सरकार आल्यानंतर बदललं जाणार असे आवाई उठवण्यामध्ये इंडी आघाडीला देशभरामध्ये यश आलं होतं. लोकांच्या मनामध्ये ते खोलवर रुजवलं गेलं होतं. पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला 238 जागांच्यावरती मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराजय झाला. त्या पराजयातून न धक्क्यातून सावरलेली सगळी हे जण आता ह्या वेगवेगळ्या पैच्या चर्चा त्या ठिकाणी करतायत. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या ज्या वेळेला निवडणुका घोषित होत असतात त्याला सर्वच राजकीय पक्षांना याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या जिल्ह्यामध्ये दिल्या जात असतात. आता ह्या कुठल्या यादीची ते मागणी करतात काय करतात मला माहीत नाही. एक ज्या वेळेला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होतो, हरकत सूचना घेण्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला ते याद्या प्रसिद्ध असतातच, त्या सर्वांना मिळतातच. मला कळू शकत नाही की यादी मिळत नाही म्हणजे काय. हरकती सूचना ज्या वेळेला मागवल्याचं निवडणूक आयोग जाहीर प्रकटनाच्या द्वारे सांगत असतं त्यावेळेला याद्या त्या प्राप्त होतच असतात. आता काही बोलायचं असेल तर बोलायचंच राहायचं असेल तर बोलत राहायचं. पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी आग्रह धरला जातोय मशीनच्या ऐवजी, त्याकडे तुम्ही मागणीकडे कसं बघताय? त्या मागणीकडे मी एवढंच बघतो की लोकसभेच्या यशाच्या नंतर त्यांनी मागणी केली असती तर ते लोकशाहीचे खरेखुरे आहेत असं मी समजलं असतं. त्यावेळेला यश मिळालं, त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं. 31 जागांच्या वरती यश मिळालं, त्याच्यामुळे ते बरोबर होतं. आणि पराजय झाला तो बॅलेटमुळे झाला, EVM मशीनच्यामुळे झाला. आता हे रडगाणं किती दिवस आम्ही बोलत राहणार. याच EVM मशीनच्या वरती 95 सालापासून 2004 सालापासून 2004-2009 या देशामध्ये UPAचं सरकार मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं होतं. 14 मध्ये 19 मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार आलं. या राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आज जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यातील काही NDAचे घटक होते. त्यावेळेला त्यांना यश मिळत होतं, त्यावेळेला EVMच्या बद्दल कधी तक्रार नव्हती. आता अपयश आल्यानंतर तक्रार करणं, आता रडीचा डाव खेळण्याचं बस करा, मैदानामध्ये जाऊया. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आपला कौल देण्याचा जो अधिकार दिला आहे आणि या देशातील या राज्यातील जनता इतकी सुज्ञ आहे, प्रगल्भ आहे, त्यांना कोणाला निवडावं, मग ते ग्रामपंचायतीला असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, हे आपल्या या देशाने पाहिलं. आणि या देशाची प्रगल्भ लोकशाही किती आहे हे आपण अनेक सत्तांतर झाली. 77ला सत्तांतर झालं, 80ला पुन्हा झालं, 84ला झालं, 89ला झालं, 91ला झालं, 96, 98, 99, 4, 9, 14, 19, 24 आपण सगळी पाहिली. देशातील जनता खूप शून्य आहे. त्यांना कळतं नेमकं खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, कोण गैरविश्वास करते, कोण विश्वासाने संवाद ठेवतंय, कळते देशातल्या जनतेला, राज्यातल्या जनतेला सुद्धा कळत आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपले सगळं काही जनमानसातून बाजूला सारल्यासारखं चित्र होतं त्यावेळेला मग अशा पैसा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं हा त्याच्यातला एक भाग आहे. वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा आपण इकडे मी एवढंच बघतो की लोकसभेच्या यशाच्या नंतर त्यांनी मागणी केली असती तर ते लोकशाहीचे खरेखुरे आहेत असं मी समजलं असतं. त्यावेळेला यश मिळालं, त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं. 31 जागांच्या वरती यश मिळालं, त्याच्यामुळे ते बरोबर होतं. आणि पराजय झाला तो बॅलेटमुळे झाला, EVM मशीनच्यामुळे झाला. आता हे रडगाणं किती दिवस आम्ही बोलत राहणार. याच EVM मशीनच्या वरती 95 सालापासून 2004 सालापासून निवडणुका होत आल्या. 2004-2009 या देशामध्ये UPAचं सरकार मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं होतं. 14 मध्ये 19 मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार आलं. या राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आज जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यातील काही NDAचे घटक होते. त्यावेळेला त्यांना यश मिळत होतं, त्यावेळेला EVMच्या बद्दल कधी तक्रार नव्हती. आता अपयश आल्यानंतर तक्रार करणं, आता रडीचा डाव खेळण्याचं बस करा, मैदानामध्ये जाऊया. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आपला कौल देण्याचा जो अधिकार दिला आहे आणि या देशातील या राज्यातील जनता इतकी सुज्ञ आहे, प्रगल्भ आहे, त्यांना कोणाला निवडावं, मग ते ग्रामपंचायतीला असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, हे आपल्या या देशाने पाहिलं. आणि या देशाची प्रगल्भ लोकशाही किती आहे हे आपण अनेक सत्तांतर झाली.
77ला 77 झालं, 80ला पुन्हा झालं, 84ला झालं, 89ला झालं, 91ला झालं, 96, 98, 99, 4, 9, 14, 19, 24 आपण सगळी पाहिली. देशातली जनता खूप शून्य आहे. त्यांना कळतं नेमकं खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, कोण गैरविश्वास करते, कोण विश्वासाने संवाद ठेवतं, हे कळतं देशातल्या जनतेला, राज्यातल्या जनतेला सुद्धा कळतं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपले सगळं काही जनमानसातून बाजूला सारल्यासारखं चित्र होतं, त्यावेळेला मग अशा पैसा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं हा त्याच्यातला एक भाग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.